का बावर मी लपाव तू झुराव होई असं. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि खतरनाक झाला आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी जे काय आपण मटेरियल लागणार आहेत बघा, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. तसाच या व्हिडिओचा आपण जे बीटमार्क यूज केला आहे बघा, तो बीटमार्क पण आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे ऑल मटेरियलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण एडिट करण्यासाठी कॅपकट ॲप्लिकेशनचा यूज केला आहे. तर कॅपकट हे ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कोणताही एक VPN असेल तो इथे कनेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथे सुपर VPN हा इथे कनेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जस्ट कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे अशा प्रकारे. नंतर मी आपलं जे मटेरियल दिलं आहे बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा अल्बम. नंतर फोल्डर आहे आपल्या मटेरियलचा आजच्या. नंतर मी तुम्हाला आपला बीटमार्क दिला आहे, बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क आहे. तो बीटमार्क इथनं ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला इथे क्लिक करून अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे तुम्हाला. तर आता जस्ट तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय तुम्ही. आता जस्ट ह्याचा जो व्हॅल्यूम आहे बघू शकताय तुम्ही, तो इथे 0 करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आता जस्ट तुम्हाला जिथे जिथे आपला जो अशा प्रकारे बीट चेंज होतात चेंज होताना दिसतील बघा, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. ब्लॅक कलर शो होणार आहे तिथे तुम्हाला जस्ट येऊन इथे अशा प्रकारे स्प्लिट करून टाकायचं. आपले बीटमार्क आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जिथे जिथे ब्लॅक स्क्रीन झालेलं दिसणार आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे सर्व बीट येते आपले अशा प्रकारे कट करून घ्यायचे बघू शकताय तुम्ही. तर बघू शकताय तुम्ही आपले बीट येथे कट करून झालेले आहेत. नंतर तुम्हाला जस्ट ह्या बीटवरती टच करून तुम्हाला येथे रिप्लेसचं ऑप्शन दिसून येणार आहे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे जस्ट त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला येथे नंतर तुम्हाला इथनं जो आपला फोटो आहे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे कोणताही एक फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय मी हा फोटो इथे सिलेक्ट करतो. नंतर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर सर्व फोटो अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर सर्व फोटो मी येथे रिप्लेस करून घेतो आधी. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर बघू शकता आपले सर्व फोटो इथे ॲड झालेले आहेत. नंतर तुम्हाला इथे सिम्पली ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन येते ऑडिओ येतो आपल्या बीटमार्कमधनं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर जस्ट मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले दिला आहे बघा, तो ओव्हरले इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचा जो PNG आहे बघा, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे इथं. नंतर याची जी लेंथ आहे ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. नंतर जस्ट तुम्हाला पहिल्या फोटोवरती येऊन तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे लोड होताना दिसतील तुम्हाला. अशा प्रकारे लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे सिंपली स्क्रोल करायचं. नंतर तुम्हाला इथे
पेंडुलम 1 ऑप्शन हा दिसून येणार आहे बघा. तो जस्ट पहिल्या इमेजवरती अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर सेकंड इमेज आहे आपली, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला पुन्हा ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर जस्ट कॉम्बोवरती क्लिक करून तुम्हाला ते अशाच प्रकारे स्क्रोल करत तुम्हाला इथे पेंडुलम 2 हा ॲनिमेशन दिसून येणार आहे, त्याच्यावरती जस्ट क्लिक करायचं आहे. ते बघू शकता आपले 2 इमेजला अशा प्रकारे ॲनिमेशन आहे तो अशा प्रकारे अप्लाय होऊन जाणार आहे. जस्ट आपली ती तिसरी इमेज आहे बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला पुन्हा एकदा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन कॉम्बोवरती इथे टच करायचा आहे. नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो ॲनिमेशन आहे हा सी आउट नावाचा आहे, तो इथे अप्लाय करायचा तिसऱ्या इमेजला. नंतर तुम्हाला जी आपली चौथी इमेज आहे बघू शकता, त्याच्यावरती येऊन तुम्हाला इथे जस्ट ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर कॉम्बोवरती टच करून तुम्हाला पेंडुलम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे बघू शकता तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ना पाचवी इमेज आहे बघू शकता, त्यावरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती टच करून इथे कॉम्बोच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर इथे तुम्हाला पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन दिसून येणार आहे, तो इथे अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि आपली जी शेवटची इमेज आहे बघू शकता तुम्ही, ह्याला पण आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी इमेजवरती टच करून तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन येते कॉम्बोवरती जायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर जस्ट तुम्हाला इथे सी आउटचा हा ॲनिमेशन दिसून येणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपले जे ॲनिमेशन आहेत ते पूर्णपणे ते कंप्लीट झालेले आहेत इमेजवरती. तर आता जस्ट तुम्हाला आपले जे लिरिक्स आहेत बघा ते ॲड करायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती जाऊन ॲड ओव्हरले करायचं आहे. नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आपले जे PNG आहेत बघा लिरिक्सचे ते इथे ॲड करायचे आहेत. तर पहिली ते मी ॲड करून घेतो, पहिली आपली PNG पहिला. तर जस्ट बघू शकता तुम्ही ह्याची लेंथ आहे ते आपल्या बीटप्रमाणे अशा प्रकारे सेट करायचे. नंतर अशा प्रकारे हे 2 बोटाचे साईन अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला. नंतर सेकंड बीटवरती येऊन आपली जी दुसरी PNG आहे बघू शकता तुम्ही सॉन्गची, ती इथे ॲड करून घेतो मी अशा प्रकारे. याला पण आपल्याला 2 बोटाचे साईन अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून अशा प्रकारे खालती अशा प्रकारे सेट करायचे. नंतर ना एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व जे आपले सॉंग्सचे लिरिक्स आहेत बघू शकता तुम्ही, सिरियल नंबरनं मी दिले तुम्हाला. तर जस्ट तुम्हाला ते येथे ॲड करत जायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे. आता या पार्ट आपल्याला एक्स्ट्रा पार्ट आहे तो अशा प्रकारे बीट एवढा वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते लिरिक्स आपले जे PNG आहेत बघू शकता ते ॲड करत जायचं आहे आपल्याला. तर सर्व PNG ते ॲड करून घेतो मी आता. अशा प्रकारे बीट एवढं ठेवायचं आहे आपल्याला PNG. नंतर म्हणजे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्रा पार्ट आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आपली शेवटचा PNG राहिला बघू शकता आपला हा हातचा. नंतर ना अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून अशा प्रकारे खालती सेट करायचा आहे. याची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची. तर आपल्याला PNGला पण एक ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यासाठी ओव्हरलेवरती जाऊन तुम्हाला इथे PNG आपल्या अशा प्रकारे शो होऊन जाणार आहे. नंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे ॲनिमेशनचं ऑप्शन शो होऊन जाणार आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारे लोड होताना दिसणार. इंच ऑप्शनवरती जाऊन येते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. इथे इकडे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. इथे तुम्हाला दिसून येईल बघा सॉविंग नावाचा ॲनिमेशन, तो इथे अप्लाय करायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. सर्व जे PNG ॲड केले ते बघा त्याला ॲनिमेशन तो आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व PNGला आहे तो इथे अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे जस्ट.
तर अशा प्रकारे सर्व PNGला तो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे, बघू शकता तुम्ही इमोजीचा. तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. जस्ट अशा प्रकारे वरती इथे येऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. नंतर ज्याची लेंथ आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे एकदम वाढवून घ्यायची अशा प्रकारे. तर बघू शकता आजचा व्हिडिओ तयार झाला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. नंतर व्हिडिओ आपला जो तयार झालेला आहे तो इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.